जय शिवराय मित्रांनो. राज्य शासनाच्या माध्यमातून आता जी काय योजना जाहीर केलेली आहे, लाडकी बहीण, तर या योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण आपण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये नेमकं पात्र कोण असणार आहे, याचे अर्ज कधी मागवले जाणार आहेत, तुम्हाला नेमकं बँकेचे पासबुक कोणते लागणार आहे, केवायसी कशी करायची, त्याच्यानंतर कोणत्या महिला याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नका, जेणेकरून तुम्हाला ज्या काही तुमच्या अडचणी असतील, तुमचे प्रश्न असतील, हे मार्गी लागण्याचे नक्की प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये सर्वात प्रथम जर पाहायला गेलं तर ही योजना चालू कधी होणार आहे? तर ही योजना 1 जुलै 2024 पासून चालू होणार आहे, असं शासनाच्या माध्यमातून कळवण्यात आलं होतं. 1 तारखेला तुमचे अर्ज भरायला चालू होतील, असं पण सांगितलं होतं. परंतु अद्याप देखील शासनाच्या माध्यमातून कोणतंही पोर्टल किंवा लिंक असेल, वेबसाईट असेल, ही चालू करण्यात आली नाही. आणि याच्यानंतर याची अंतिम तारीख असणार आहे 15 जुलै. तुम्हाला 15 जुलैपर्यंत हे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला जे काही महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहेत, तर ते कागदपत्र कोणतं? सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे, त्याच्यानंतर बँकेचं पासबुक लागणार आहे. आता सर्वांची मोठी अडचण आहे की नेमकं बँकेचं पासबुक हे कोणतं द्यायचं आहे. तर याच्यामध्ये तुमच्याजवळ जे कोणतं बँकेचं पासबुक असेल, नॅशनलाइज बँकेचं, तर ते पासबुक तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. कोणाकडे पोस्टाचं असेल, कोणाकडे SBI असेल, म्हणजे अशा जे काही प्रकारच्या कोणत्या पण बँका असतील, त्या बँकेचं खातं तुम्ही देऊ शकता. याच्यासाठी नवीन कोणतंही खातं काढण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. जर तुमचं पहिलंच खातं डीबीटी म्हणजे अर्थातच आधार लिंक असेल, तर तुम्हाला तेच खातं द्यायचं आहे. दुसरं खातं देण्याची गरज नाही. त्याच्यानंतर राशन कार्ड. आता याच्यामध्ये राशन कार्डामध्ये बऱ्याच जणांच्या अडचणी अशा आहेत, की त्याच्यामध्ये त्याच्या कुटुंबातील पत्नीचं नाव नाही किंवा आईचं नाव नाही, तर त्यांना काय करावे? तर याच्यामध्ये आता बऱ्याच जणांच्या अशा पण अडचणी आहेत, की त्यांचं जे काही नवीन लग्न झालेलं आहे, तर त्यांच्या पतीचे नाव त्याच्यामध्ये नाही, तर ते नाव त्याचं काय करायचं? तर याच्यामध्ये जर तुमच्या पत्नीचं नाव जर वडिलांकडे असेल किंवा राशन कार्डामध्ये त्यांचं नाव असेल, तर तुम्हाला त्यांच्याकडूनच ते प्रोसेस करून घ्यायची आहे. म्हणजे त्या नावाने तुम्हाला प्रोसेस करायची आहे. इकडून तुम्हाला होणार नाही. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जे काही तुम्हाला उत्पन्न दाखला लागणार आहे. आता हा उत्पन्न दाखला तुम्हाला कसा मिळवायचा? तर हा उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची काही कागदपत्रे लागणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल, राशन कार्ड असेल, त्याच्यानंतर मतदान कार्ड असेल, त्याच्यानंतर तलाठीची सही असेल, शिक्का असेल, तो फॉर्म असेल. तर हे सर्व फॉर्म घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे. हा ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला 5 ते 10 दिवसामध्ये ते प्रमाणपत्र मिळून जाईल. त्याच्यानंतर ही सोपी पद्धत होती उत्पन्नाची. आणि त्याच्यानंतर दुसरा मग एक महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला रहिवासी लागणार आहे. रहिवासी अर्थातच वय आदिवास. आता याच्यामध्ये पण बऱ्याच जणांच्या काही अडचणी आहेत, की नेमकं आता काही महिला 40 वर्षाच्या असतील, तर त्यांची नेमकी टीसी असं निर्गम असेल, तर तो कसा मिळणार आहे? तर याच्यामध्ये तुम्हाला सरळ-सरळ तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लावायचं आहे. तर रहिवासी प्रमाणपत्र कसं मिळवायचं? याच्यासाठी पण तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जायचं आहे. तिथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला तहसीलच्या माध्यमातून ते रहिवासी प्रमाणपत्र मिळणार आहे. आता याच्यामध्ये नेमक्या पात्र महिला कोण असणार आहेत किंवा अपात्र महिला कोण आहेत? याच्यामध्ये ज्या महिला नेमक्या कुठेतरी सरकारी कामाला आहेत, तर अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त याच्यामध्ये 21 ते 60 वयोगटामधील ज्या काही महिला असतील, ज्या काही मुली असतील, तर यांना सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे जे शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा त्यांचा पगार उचित असेल, अशाही कोणत्याही महिला किंवा कोणत्याही मुलीला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर याच्यामध्ये अशा काही ज्या काही बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत, त्या अडचणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघल्यात. आता नेमकं याचे अर्ज चालू कधी होणार आहेत, हे आपण बघणार आहोत. हे अर्ज लवकरच चालू होतील. हे अर्ज चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्की कळू जाईल. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वाचं अपडेट, जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत.